नमस्कार. दिलेल्या पॅटर्नचा वापर करून विविध प्रकारच्या लेआउटचा सराव करण्याच्या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्राची उद्दिष्टे पाहूया. या सत्राच्या शेवटी आपण हे करू शकाल: लेआउटसाठी कपडे तयार करा, वेगवेगळ्या प्रकारच्या पॅटर्न लेआउटवर सराव करा. विविध प्रकारच्या लेआउटचा सराव करण्यासाठी आवश्यक टूल्स व साहित्य असे आहे: टेलरची कात्री, आयरन बॉक्स, कटिंग टेबल, मीटर स्केल, मेजरिंग टेप, पॅटर्न वजन, 3 मीटर साधे पॉपलिन कापड, 3 मीटर प्रिंटेड वन वे फॅब्रिक, वेगवेगळ्या शैलीच्या पॅटर्न सेट, शिलाई पिन, पिन कुशन, एक तपकिरी शीट. लेआउटसाठी कपडे तयार करूया. कापड कटिंग टेबलवर ठेवा. कापडाचा शेवट तपासा. टोके क्रॉसवाईज दिशेला सरळ आणि सेल्वेजला पॅरलल असावे. धारदार कात्रीने टोक सरळ कापून घ्या. कापडाच्या दाण्याची कणाची परिपूर्णता तपासा. नसेल तर स्ट्रेचिंग पद्धतीने दाणे कण परिपूर्ण करा. त्यासाठी दाणे परिपूर्ण होण्यासाठी उजवीकडून डावीकडे आणि डावीकडून उजवीकडे अशा दोन्ही दिशांना 45 अंश कोनावर कापड ताणून घ्यावे. कापडावर कोणत्याही सुरकुत्या नाहीत हे तपासा. अन्यथा कापड इस्त्री करा, जेणेकरून ते घड्या आणि सुरकुत्या रहित होतील. आता पॅटर्न लेआउटसाठी ओपन लेआउट प्रकाराबद्दल जाणून घेऊया. पॉपलिन कापड उजव्या बाजूला कटिंग टेबलवर ठेवा. टेबलावरील कापड सरळ स्थितीत असल्याची खात्री करा. त्याकरिता कापडाचे सेल्वेज कटिंग टेबलाच्या कडांना समांतर आहेत याची खात्री करा. पॅटर्नचा एक संच घ्या आणि सर्व तुकडे उपलब्ध आहेत की नाही हे तपासा. फॅब्रिकवर पॅटर्न ठेवा. कापडाच्या एका टोकापासून सुरुवात करा. पॅटर्न दाण्यावर म्हणजे कापड विणण्याच्या बाणाच्या दिशेला ठेवावेत. प्रथम कापडाच्या कापलेल्या टोकावर रुंद टोकासह मुख्य आणि मोठे पॅटर्न ठेवा. लहान तुकडे मोठ्या पॅटर्नच्या तुकड्याच्या अंतरात ठेवा. कापडावरील पॅटर्न स्थिर ठेवण्यासाठी टोकदार पिन किंवा वजन वापरा. ग्रेन लाईन चिन्हांनी दर्शवलेल्या दिशांना पॅटर्न ठेवण्याची काळजी घ्या.
कापडाच्या सेल्वेजला पॅरलल असलेल्या नमुन्याची ग्रेन लाईन तपासा. याची खात्री करण्यासाठी स्केलच्या मदतीने मोजमाप करा. पॅटर्न ॲडजस्ट करा जेणेकरून सरळ ग्रे लाईनची दोन्ही टोके सेल्वेजपासून समान अंतरावर असतील. नंतर ग्रे लाईन बाणाच्या बाजूने कापडाला पॅटर्न पिन करा. पॅटर्नचे तुकडे एकत्र ठेवून पॅटर्न काळजीपूर्वक ठेवा. कापडाच्या एका टोकावरून मेजरिंग टेपच्या साहाय्याने कापडाच्या वापराची लांबी मोजावी. कापडाच्या दुसऱ्या या बाजूला शेवटच्या बाजूला ठेवलेल्या नमुनाचा शेवट मोजा. वेगवेगळी लेआउट करण्याचा प्रयत्न करा आणि त्याची लांबी लक्षात घ्या. शेवटी एक पॅटर्न लेआउट निवडा जे कमीत कमी कापड वापर करते. सर्व वापरलेले पॅटर्नचे तुकडे काढून टाका. चला जाणून घेऊया लांबीनिहाय मिडल फोल्ड लेआउट प्रकार. मिडल रहित लांबीनिहाय फोल्ड लेआउट प्रकार आणि लांबीनिहाय डबल फोल्ड लेआउट प्रकार. कापड सेल्वेजच्या पॅरलल मध्यभागी फोल्ड करा जेणेकरून सेल्वेज एकत्र येऊन लांबीनिहाय मिडल फोल्ड लेआउट प्रकार मिळेल. पॅटर्नचा दुसरा संच वापरा आणि ओपन लेआउट पद्धतीत वापरल्या जाणाऱ्या स्टेपचे अनुसरण करा. कापडाच्या घडी घातलेल्या कडावर पॅटर्नच्या फोल्ड लाईन ठेवाव्यात. पुढे पॅटर्नचा एक नवीन संच घ्या. मध्यरहित लांबीनिहाय फोल्ड लेआउट प्रकार मिळवण्यासाठी कापडाची फोल्ड मध्यरहित आणि सेल्फ जला पॅरलल बनवा. मध्यरहित लांबीनिहाय फोल्ड लेआउट प्रकारासाठी प्रथम या प्रकाराची पॅटर्न लेआउट तयार करा. कापडाचे दोन्ही सेल्वेज फोल्ड करा जेणेकरून ते कापडाच्या रुंदीच्या मध्यभागी एकत्र येतील, जेणेकरून लांबीनिहाय डबल फोल्ड लेआउट प्रकार प्राप्त होईल. क्रॉस वाइज मिडल फोल्ड लेआउटसाठी प्रथम फॅब्रिक मध्यभागी क्रॉस वाइज फोल्ड करा आणि क्रॉस वाइज सेंटर फोल्ड लेआउट मिळवण्यासाठी लेआउटचा सराव करा. डायरेक्शनल लेआउट किंवा वन वे लेआउटसाठी प्रिंटेड वन वे फॅब्रिक कटिंग टेबलवर ठेवा. ओपन लेआउट पद्धतीचे अनुसरण करा, परंतु डायरेक्शनल लेआउट किंवा वन वे लेआउट मिळवण्यासाठी सर्व पॅटर्न तुकडे एकाच दिशेने ठेवा. चर्चा केलेल्या प्रमुख मुद्द्याचा आढावा घेऊया. कापडाची टोके सरळ आणि सेल्वेजला लंबवत आहे याची खात्री करा. कापडावर पॅटर्न ठेवा, त्यांना बाणा दिशा आणि ग्रेन लाईनच्या चिन्हांशी संरेखित करा. लांबीनिहाय फोल्ड, मध्यरहित लांबीनिहाय फोल्ड आणि लांबीनिहाय डबल फोल्ड लेआउट प्रकार अशा विविध प्रकारच्या लेआउट्स. विशिष्ट डिझाईन परिणाम प्राप्त करण्यासाठी प्रिंटेड वन वे फॅब्रिकसाठी डायरेक्शनल लेआउट किंवा वन वे लेआउटचा विचार करा. हे आम्हाला सत्राच्या शेवटी आणते. आशा आहे की आपण दिलेल्या पॅटर्नचा वापर करून विविध प्रकारच्या लेआउटचा सराव करण्याबद्दल चांगली माहिती प्राप्त केली असेल. भेटू पुढच्या सत्रात.